इथे एक आणि तिथे एक, ह्या 2 रूम आहेत. आपलंच आहे, काय अडचण नाही. कवर वापरा आणि हो काय अडचण आलीस तर फोन करा, लगेच येतो. ओके चालेल. हे बघा इथून पलीकडं 15 गुंठे ह्याच्या सहित आम्हाला एकदा देऊन टाकायचं. आमचं काय वडिलांचं ट्रान्सफर झालेलं आहे पुण्याला. चालतंय. आम्हाला तरी काय ठेवून करणार इथं काय उपयोगाचं नाही. असंच कुजून जाणे. रूम का उघडी? अरे बापरे काय भानगड आहे? हा ये बाहेर. का? कोण कोण आहेत तुम्ही? मित्रमैत्रिणी आम्ही. मित्रमैत्रिणी इथं काय करताय? अहो त्या आमच्या मित्रांनी सांगितलं होतं त्याची प्रॉपर्टी म्हणून राहायचं. त्याची प्रॉपर्टी म्हणजे कोणाच्या प्रॉपर्टीत कसं काय? कोणाचा मित्र कोण कुठला बोलताय तुम्ही? अहो रवी तुमच्याच गावातला मित्र आहे. मी कोणत्या रवीला नाही ओळखीत. हा मोबाईल देऊ 1 मिनिट. तुम्हाला आता कळायचं आपण कोणाला फोन करताय तुम्ही? कोणाला करता म्हणजे? तुम्ही माझ्या प्रॉपर्टीत कसं काय घुसला? उद्या यांना विकायचं म्हणले काय समजते? हे काय असलं लफडे करायला ठेवले काय आम्ही? अहो मी खरं सांगतोय, आमच्या मित्रांनी सांगितले म्हणून आम्ही आलो, नाही तर नसतो आलो. कोणचा मित्र तुम्ही? कोणचा मित्र सांगता? माझ्यापर्यंत आणलं त्याने. तुम्ही चौकशी केली का इथं आजूबाजूला कसं काय आले कोणाच्या घरात? अहो आम्हाला काय माहिती, त्यांनी सांगितलं त्याचं आहे म्हणून. खरं सांगतोय आम्ही. हो हे काय प्रकार आहे? कुणी येऊन राहतं का इथं? तुम्ही कोणाला फोन करताय? मी कोणाला फोन करतो म्हणजे पोलीस स्टेशनला करतो ना. तुम्हाला तरी कळत. तुमच्या आई बापाचा नंबर द्या. चला बाकी तू तुझ्या दी, बाकीच नको सांग. चल नंबर सांग. दादा बोलून घ्या. काय झालं? तुम्ही माझ्याशी बोला. तिच्याशी काय बोलताय तुम्ही? तू काय जागीरदार लागून गेला का? रे माझ्याची मला सांगतो काय? माझ्याशी बोला म्हणजे तुमची प्रॉपर्टी कोणाला हात लावित नाही. बॅग दर 5 मिनिटं तू सगळीकडे टाकतो नाही. थांब उभा झाले अपचिप. तुम्हाला काय करायचं तिच्या वयाचं? तिच्या वयाचं तुम्हाला काय करायचंय? हा तू माझ्यावर बाप करतो काय? रे कोण आहे तू? कुठला? तू कस काय मला हात लावला? कोणाला हात लावतो म्हणजे? तू माझ्याच इथं येऊन मला तो बोलला मला त्याची प्रॉपर्टी म्हणून मी इथं आलो. लाव त्याला फोन. लाव फोन. बोल का बोल लावू? तू कोण इथला? इथला मालक मी. कोण आहे? दाखवतोय प्रॉपर्टी पेपर. अक्कल आहे तुला? ओ दादा दादा अरे माझ्याची देऊन माझ्या प्रॉपर्टीची पेपर दाखव तुझ्या. तू नाव टाक नाही इथं. सोडून येतो काय? इथल्या PSI फोन लावतो ना. अहो पण हा बरं जाऊ द्या. जाऊ द्या काय? जाऊ द्या काय? कळत नाही का मग? मनानेच कळत आहे. माझ्यावर चढून येतो काय? तू काय बाप लागून गेला काय माझा? अहो दादा चुकलं. मी समजून सांग. असलं जा कोणाच्या नादी लागते तुम्ही? ह्यो कोण बाप लागून गेला काय माझा? मी समजून सांगते. बरं जाऊ द्या सोडा. तू कुणाच्या घुसतो कोणाला सांगतो? उद्या हिचं काय झालं? उगं पोरगी म्हणून जाऊ दे म्हणतोय. तू माझ्यावर चढून यायला लागलाय तू. बरं जाऊ द्या. घ्या मिटून. सॉरी येतो आम्ही. हे शब्द आला असता तुझ्या आधी सॉरी तर इथून गपचूप जाऊन दिलं असतं. म्हणलं असतं जाऊन दे इथं बघायला नाही कोणी म्हणून असले कोणी नाटकं करायला येते तिथे. जाऊ द्या. आम्हाला नव्हतं माहिती तुमची प्रॉपर्टी. काय हॉटेल पिटेल केलं काय इथं मी तुमच्यासाठी? अहो दादा खरं सांगतो, आम्हाला काहीच नव्हतं माहिती. नाही तुला माहित पाहिजे. मी तुला ओळखत नाही बघ. पण हे असले माणसं असले ना उद्या आत्ता मी दिन सोडून बोलून घेऊ सरळ पेसायला. होईन ते होईन. माझं काय होईन बघ कळण मी. अहो आम्ही चुकलो. बरं जाऊ द्या. आम्हाला नव्हतं माहिती तुमची प्रॉपर्टी. नव्हतं माहिती मग शांत राहील. शिक जरा. चुकलं. बरं जाऊ द्या. निघ चल. परत येऊ नाही इकडे. लोक नका. अयो काय तुम्ही ओळखत बी नाही का यांना? इथं कुणीच नसतंय त्याच्यामुळे हे असं आहे. आणि ही सगळं देऊन टाकायचं. आम्हाला तर काय ठेवून काय? गेटला कुलप लावला तर आता काय झालं? कोण नसल्यामुळे इथं असं वेळ आलेली. आपण असं डायरेक्ट आता मला माहित असतं तर मी कशाला केलं असतं? कुलप फुले पकडून नवीन आपल्याला तोडून टाकले पहिले काय कळलं. आता बरं थोडाफार परिचय आपला. नाही तर एखाद्याला वाटलं असतं तुम्हीच मालक नाही खरं ते तुम्हालाच डापरतंय. ह्यांना नाही ह्यांना असं कसं असतं पोलिसांना ह्यांना बोलून घेतलं ना मग कळण त्यांना. चला जाऊ दे.